राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीनं आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जात आहे। आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे ते आपण पाहूयात। उंच पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती, आनंदी प्रेमी गरजती, भद्र जाती विठ्ठलाचे। सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे राबवण्यात आलेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरी यामधून मी कीर्तनकार सपनाताई महाराज साखरे आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करते। वारी म्हणजे चैतन्याचा सोहळा, वारी म्हणजे उत्साह, वारी म्हणजे आनंद, वारी म्हणजे भक्ती प्रेमाचा कल्लोळ आणि या सोहळ्यामध्ये अनेक वारकरी पाऊल पंढरीकडे आपल्या विठूच्या दर्शनाची आस घेऊन निघालेले आहेत। एकच ध्यास आणि एकच आस त्या विठोबाच्या दर्शनाची। फक्त त्या आसेने हे वारकरी दरमजल करत चालतायत त्या पंढरी रायाच्या दर्शनाकरिता। आणि हे वारकरी चालत असताना आपला सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी या वारकऱ्यांचा प्रवास, या वारकऱ्यांचा विठ्ठलापर्यंतचा प्रवास अगदी सुखकर आणि सुलभ आणि आनंददायी व्हावा याकरिता अनेक योजना, अनेक सेवा कार्यतत्परतेने देण्यात आलेल्या आहेत। आणि या सेवा, या योजना वारकऱ्यांपर्यंत पोहोचतायत की नाही बरं, या वारीमध्ये अनेक आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते। वारकरी काळजी घेतायत की नाही हे आपण या माध्यमातून त्या वारकऱ्यांशीच संवाद साधून त्यांच्याच मुखातून ऐकणार आहेत। करूया आरोग्य संवाद या वारकऱ्यांशी, या विठ्ठल भक्तांशी। विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण। आपलं नाव काय? जनार्दन लकडे। वय किती? 68। वारीला किती वर्षापासून येता? 15 वर्षापासून। काय येता वारीला? काय भेटतं तुम्हाला वारीला येऊन? वारीसारखा आनंद जगात नाही कुठंच। अरे वा, बघा। आणि आपण यांना काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत आरोग्य संबंधीचे। आपला सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आणि व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा अनेक उपलब्ध करून दिल्या जातात आणि आरोग्य सेवेचं जे काही आपल्यापर्यंत योजना पोहोचवता येतील त्यांचा अतोनात प्रयत्न केला जातो। त्या सेवा तुमच्यापर्यंत पोहोचतायत की नाही याचा आढावा आमच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचून घेत आहोत। आणि तरी तुम्हाला काही आरोग्य संबंधीचे प्रश्न विचारते, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला द्या। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी माऊली। मी काही प्रश्न विचारते तुम्हाला। मोतीबिंदू कोणत्या वयोगटात जास्त होतो? बालकांमध्ये, दुसरं तरुणांमध्ये का वृद्धांमध्ये? वृद्धांमध्ये। अरे वा, अगदी उत्तर बरोबर दिलेलं आहे प्रश्नाचं, पहिल्या प्रश्नाचंही। आपण दुसरा प्रश्न विचारणार आहोत। मोतीबिंदू बरा होण्याचा एकमेव उपाय कोणता? 1 चष्मा, 2 औषध, 3 शस्त्रक्रिया। शस्त्रक्रिया। अरे वा, दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी बरोबर दिलेलं आहे। तिसरा प्रश्न असा आहे, मोतीबिंदू असल्यास कोणते लक्षण दिसते? ताप येतो, दुसरं डोळ्यात पाणी येते, तिसरं दृष्टी धुसर दिसते। दृष्टी कमी दिसते, डोळ्यात पाणी येते। अरे वा, तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर माऊलींनी दिलेलं आहे। अर्थातच आरोग्याचंही या ठिकाणी लक्ष देऊन सर्व वारकरी याची खातिरदारी घेत आहेत आणि आरोग्याची काळजी घेत आहेत। आरोग्याची विठ्ठल विठ्ठल आरोग्याकडेही लक्ष देत आहेत। इथेच काही जण आणखी आहेत, आपण त्यांना प्रश्न विचारूया। रामकृष्ण हरी माऊली। तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, मलेरियाचे खास लक्षण कोणते? पहिला डोकेदुखी, दुसरा थंडी वाजून ताप येणे आणि तिसरा खोकला। थंडी वाजून ताप। अरे वा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर दिलेलं आहे। तर दुसरा प्रश्न माऊलींना विचारूया। चिकनगुनियामध्ये कोणती लक्षणे ठळक दिसतात? 1 केवळ ताप, दुसरं फक्त पुरळ आणि तिसरं तापासोबत तीव्र सांधेदुखी। अरे वा, दुसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर माऊलींनी दिलेलं आहे। आणि तिसरा प्रश्न आपण विचारूया। डेंग्यूमध्ये कोणता रक्तातील घटक कमी होतो? पहिला हिमोग्लोबिन, दुसरा प्लेटलेट्स आणि तिसरा साखर। प्लेटलेट। अरे वा, तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी
अगदी बरोबर दिलेलं आहे. माईबाप गावाकडे राहणारे आहेत तरी सुद्धा आरोग्याबद्दल शेतकऱ्यांना पूर्ण माहिती आहे. या वारकरी भक्तांना, विठ्ठल भक्तांना आरोग्याबद्दलची काळजी घेणं हे महत्त्वाचं ठरतं याचंही ज्ञान आहे. अशा प्रकारे आपण जाणून घेतलं की या वारकऱ्यांकडे आरोग्याबद्दल किती माहिती आहे. धन्यवाद माऊली. विठ्ठला